झेपावला असेल याची एक पुसटशी कल्पना येईल, हे मी आता दाखवतो। नमस्कार, मी सतीश वामन कोटकर, पदवीधर प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव निपाणी, तालुका अकोले, केंद्र गणोरे, बीट देवठाण, जिल्हा अहिल्यानगर। चांद्रयान आपल्या इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वी केली। दिनांक 14 जुलै 2023 रोजी ही मोहीम सुरू झाली आणि बरोबर 1 वर्ष 1 महिना आणि 8 दिवस ही मोहीम चालली। या मोहिमेमध्ये चांद्रयान 3 हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात भारतीयांना म्हणजे इस्रो संस्थेला हे यश मिळालं। यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा शोध, पृष्ठभागावरील खनिजाचा शोध, तापमानाचा अभ्यास यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली होती। या मोहिमेत संपर्क तुटला, परंतु या यानामध्ये विक्रम लँडर आणि रोवर हे 2 चांद्रयान 3 च्या माध्यमातून चंद्रावर प्रक्षेपित करण्यात आले होते। या मोहिमेमध्ये आपण ऑर्बिटर वापरला नव्हता, कारण चांद्रयान 2 या मोहिमेतला ऑर्बिटर आपला अद्यापही कार्यान्वित आहे। ह्या संपूर्ण मोहिमेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, कारण इस्रो सहलीमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा सिलेक्शन होत नाही, जात नाही आणि त्यालाही त्याच्याबद्दल कुतूहल असतं की नक्की काय आहे। किमान चांद्रयान 3 ह्या मोहिमेबद्दल आणि त्या मॉडेलबद्दल, ते यान कसं असेल, कसं विक्रम लँडर आणि रोवर प्रक्षेपित केला असेल ही माहिती व्हावी म्हणून एक छोटंसं एक टाकाऊ वस्तूपासून हे मॉडेल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे साधं खोकं आहे आणि ही कार्डशीट पासून हे चांद्रयान 3 तयार करण्यात आलेलं आहे। हे इंजेक्शनचा उपयोग करून हवेच्या दाबावर हे यान कसं प्रक्षेपित करता येईल ते मी विद्यार्थ्यांना दाखवले, जेणेकरून विद्यार्थ्यांना हे यान कसं आकाशामध्ये झेपावलं असेल याची एक पुसटशी कल्पना येईल, हे मी आता दाखवतो। बघा, अशा पद्धतीने चांद्रयान 3 आकाशामध्ये झेपावलं। या मॉडेलच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थी इस्रोची परीक्षा पास होत नाही, परंतु या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल जागृत होईल आणि चांद्रयान मोहिमेबद्दल ते स्वतः माहिती घेण्यास प्रेरित होतील। एक आनंददायी अशी वैज्ञानिक खेळणी या निमित्ताने विद्यार्थी खेळतील आणि ते सुद्धा अशा खेळणी बनवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।